गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आहे, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0. देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c फॉर ईच इक्वेशन. यामध्ये दोन प्रॉब्लेम आहे. पहिले प्रॉब्लेम आहे 2y = 10 - y². सेकंड प्रॉब्लेम आहे x - y ब्रॅकेट स्क्वेअर = 2x + 3. तर आता आपण सॉल्व करूया. सोल्यूशन 1 2y = 10 - y². this is given. So 2y - 10 plus y² = 0. 10 - y² ला आपण राइट हँड साइडला आहे, आपण लेफ्ट हँड साइडला नेलं त्याच्यामुळे त्यांचे साइन चेंज झाले. सो 10 चं +10 चं -10 -y² चं +y². नाव आपण काय करू की पहिल्यांदा y² लिहूया प्लस 2y - 10 = 0. दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन. आता आपण काय करू की a b c च्या किमती काढूया. Comparing the equation y² plus 2y minus 10 = 0 with ax² plus bx plus c = 0. So a की value means coefficient of y². So a = 1. b that is the coefficient of y 2, and third term c -10. So these are the values of a, b and c. Answer the required equation is y² plus 2y minus 10 = 0, a = 1, b = 2 and c = -10. आता आपण दुसरं इक्वेशनचं दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करूया. दुसरा आहे x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 2x + 3. आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना इथे आपल्याला काय करावं लागेल, हा ब्रॅकेट ओपन करावा लागेल. सो x - 1², तर या ब्रॅकेट बरोबर हे गिवन आहे. सो x² - 2x + 1 = 2x + 3. तर हा ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपल्याला मिळते x² - 2x + 1 = 2x + 3. कसे येते आपण पाहूया. सो x - 1 into x - 1. सो x नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. नंतर -1 नी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. सो x into x x² minus x -1 into x -x minus into minus plus. So x² minus twice x plus 1. So this is the expansion. x² minus twice x plus 1 is the expansion of x minus 1 bracket square. Okay. तर आता आपण काय करू, हे 2x plus 3 आहे, यांना आपण राइट हँड साइडला आणू. सो x² minus 2x plus 1 minus twice x minus 3 = 0. जेव्हा साइड चेंज होते तेव्हा काय बदलते, साइन बदलतात. आता x² minus twice x minus twice x हे आपण जवळ लिहूया. plus 1 minus 3 = 0. So x² minus 4x
So plus 1 minus 3 means minus 2 is equal to 0. This is our required equation. आपल्याला जे पाहिजे ते इक्वेशन मिळालं. आता आपण काय करू, ए बी सी च्या आपण किमती काढूया. Comparing the equation x square minus 4x minus 2 is equal to 0 with ax square plus bx plus c. So a is equal to coefficient of x square. A is the coefficient of x square. Here coefficient of x square is equal to 1. So a is equal to 1. B is equal to minus 4 and c is equal to minus 2. Now answer. आपला आन्सर काय काय, हे एक इक्वेशन आहे आणि ए बी आणि सी च्या व्हॅल्यू आहे. सो आन्सर, द required equation is x square minus 4x minus 2 is equal to 0, a is equal to 1, b is equal to minus 4, c is equal to minus 2. तर अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. आपण त्याचा आन्सर पण लिहिला आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्यायचं आणि दुसरे प्रॉब्लेम सुद्धा या प्रकारेच तुम्ही सॉल्व करू शकता आणि त्यांचे आन्सर काढू शकता. तर आपण जेव्हा परीक्षेमध्ये लिहितो किंवा परीक्षेमध्ये सॉल्व करतो, याप्रमाणे स्टेप बाय स्टेप सॉल्व करून त्याचे आन्सर व्यवस्थित लिहायचे, तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. ओके, ठीक आहे. जे या चॅनलला नवीन आहेत किंवा जे प्रथमच या चॅनलवरती व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं, तसंच शेअर करावं आणि लाईक सुद्धा करावं. ओके, थँक्यू.